वेलकम स्वादघरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी पनीरचे पीस करून घेतलेले आहेत बारीक। कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आपण। यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे, उभा चिरलेला कांदा आहे। एक कांदा टाकून घेतलेला आहे उभा चिरून। थोडंसं तेल टाकून घेऊ आपण। कांदा आपला थोडासा फ्राय झालेला आहे। एक छोटा तुकडा मी दालचिनीचा घेतलेला आहे, एक तमालपत्र घेतलेले आहे, 3 ते 4 लवंगा घेतलेले आहेत आणि 4 ते 5 काळी मिरी। याला पण परतून घ्यायचं आपल्याला मसाल्याला। मसाला फ्राय झाला आपला, चांगला परतून घेतला आपण। आता आपण यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर हे टाकून घेऊ। एक 5 ते 6 काजू घेतलेले। आता हे सगळं आपण 1-2 मिनिटं फ्राय करून घेऊ। मसाला चांगला फ्राय झाला आहे आपला, सगळा मसाला परतून घेतला आहे। आता आपण गॅस करू बंद आणि मसाला थंड होऊ देऊ। हा मसाला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ। मिक्सरला मसाला आपण बारीक वाटून घेतलेला आहे। कढई गरम व्हायला ठेवली आहे, मसाला भाजायला तीच कढई आहे। त्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेऊ आणि 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊ आपण। हे घरी बनवलेलं तूप आहे। पाव चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे, 1 तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा, 1 कांदा चिरून घेतलाय बारीक, कांदा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आपल्याला। कांदा परतून झालाय। आता आपण 1 छोटा टोमॅटो कट करून घेतलाय, तो टाकून घेऊ। मिक्स करून घ्यायचंय। टोमॅटो पण आपला परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही टाकणार आहोत, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं। आता आपण हे सगळं एकत्र करायचं आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं हे परतून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवर। चांगलं तेल सुटलंय। आता आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊ। मसाला पण परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं मसाला परतून घेतलाय मी। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तितकं पाणी टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेऊ।
मिक्स करून घेऊ. कसुरी मेथी टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ एकदा. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं उकळी आणू. 4 मिनटं झालेले आहेत. आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याला सर्व करून घेऊ. आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.